पुन्हा एकदा बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मुसळधार पावसाची बातमी। मावळ मुळशीमध्ये जोरदार पाऊस होतोय। कासार साई नाला पात्रामध्ये 3,500 क्युसेक्सने विसर्ग सुरू करण्यात आलाय। नदीकाठच्या गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। सध्या मावळ आणि मुळशीत जोरदार पाऊस कोसळतोय। मुसळधार पावसाच्या सरी बरसतात आणि त्यामुळे ठिकठिकाणी पाणी सुद्धा साचलेलं आहे। तर सध्या कासार साई नाला पात्रामध्ये 3,500 दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग हा सुरू करण्यात आलाय। त्यामुळे नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। मात्र आपण बघतोय नद्यांचं पाणी हे गावागावात शिरण्यास सुरुवात झाली आहे। नदी अतिशय जवळ असल्यामुळे पाणी हे लवकरच या शहरांमध्ये सुद्धा पसरतंय आणि ठिकठिकाणी पाणी तुंबून राहिल्यामुळे शहरं जलमय झालेली पाहायला मिळतात। मावळ मुळशी या भागातले जे रहिवासी आहेत ते सुद्धा गेल्या काही दिवसांपासून धुवाधार पावसाचा अनुभव घेत आहेत आणि काल रात्रीतनं जोरदार पावसाच्या सरी बरसत असल्यामुळे अगदी गुडघाभर पाणी साचलेलं सध्या आपण पाहतोय आणि येत्या काळामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती राहण्याचा अंदाज आहे। सध्या मावळ मुळशीमध्ये जोरदार पाऊस कोसळतोय आणि ठिकठिकाणी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। तसंच पुणे जिल्ह्याला सुद्धा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। म्हणजेच मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस सध्या पुण्यात कोसळेल असा अंदाज आहे आणि त्याची प्रचिती सुद्धा पुणेकरांना येते। मावळ मुळशीमधलंही तेच हे उदाहरण। जवळून वाहणारी मुळा मोठा नदी ही दुथडी भरून वाहते आणि पाणी पावसाचं जे आहे तसं निचरा होऊ शकलेला नाही आहे। त्यामुळे आसपासच्या सोसायट्यांमध्ये रस्त्यावरती सगळीकडे पाणी साचलेलं आहे। सध्या मावळ आणि मुळशीमध्ये जोरदार पाऊस कोसळतोय। नदीकाठच्या गावांना सध्या सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। अधिक माहिती घेऊयात। सूरज कसबे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सूरज, काय सध्याचे मावळ मुळशीतले अपडेट? सध्या मुळशी तालुक्यातलं जे कासार साई धरण आहे ते आता ओव्हरफ्लो झालंय। कालपासून या धरणातून 3,500 क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू होता, तो आता 1,000ने वाढवण्यात आलाय आणि आज सकाळपासूनच या धरणातून 4,500 क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात। दरम्यान या धरण परिसरातील जी आसपासची गाव आहेत त्यांना सतर्क राहण्याचा इशारा देखील देण्यात आलाय। गरज असेल तर त्यांनी बाहेर पडावं आणि या धरण क्षेत्रामध्ये जे शेतीच्या कामासाठी जे शेतकरी जातात, आपली जनावर जी असतील ती नदी पात्रालगत न नेण्याच्या सूचना देखील त्यांना देण्यात आलेल्या आहेत। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर आपण बघतोय सूरज कसबे आपल्याला माहिती देत होते आणि जोरदार पाऊस कोसळतो आहे। सध्या इथल्या धरणातनं 4,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झालाय।